धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्या 100 मुलांनंतर एक मुलगी जन्माला आली होती. सर्वत्र उत्सव साजरा होत होता. पण राजदरबारातील वृद्ध ज्येष्ठ विदुराच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट होती. या मुलीचं भवितव्य खूप वेगळं आहे. तीच कौरवांची एकमेव बहीण दुशाला होती. दुशाला कौरव आणि पांडवांच्या सत्ता संघर्षाच्या वेळी शांत राहिली होती. जिथे दुर्योधनाचा गर्व आणि पांडवांच्या न्यायाचा आग्रह होता, तिथे दुशाला नेहमीच दोघांमध्ये गुंफलेली होती. एक बाजू तिच्या भावाबंधूंची आणि दुसरी बाजू तिच्या न्यायप्रियतेची होती. दुशाला राजमहालात वाढली, जिथे 100 भाऊ तिच्यावर जीवापाड प्रेम करत होते. दुर्योधनासाठी ती प्रिय बहीण होती, तर दुशासनाने तिला तिच्या प्रत्येक हट्टासाठी बळ दिलं. तरीसुद्धा राजकीय सत्ता संघर्षाच्या दरम्यान ती बोलत नव्हती, म्हणून नेहमीच तिचा फायदा घेतला गेला. तिचं लग्न सिंधू देशाच्या राजाशी म्हणजेच जयद्रथाशी झालं. हस्तिनापुरात आनंद साजरा होत असताना दुशालाच्या मनात एक काळजी होती. जयद्रथाच्या क्रूरतेच्या कहाण्या तिला ऐकायला मिळाल्या होत्या, पण तिच्या भावांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मित्रांनो, पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक, कमेंटमध्ये महाभारत असे लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतर दुशाला सिंधू देशात गेली. तिथल्या राजवाड्यात तिला एक वेगळं जग दिसलं, कारण जयद्रथ खूप निर्दयी होता. तिला लवकरच कळलं की जयद्रथ फक्त कौरवांच्या संबंधामुळे तिला पत्नी म्हणून स्वीकारतोय. तिच्या भावांबद्दल त्याचं प्रेम नव्हतं, तो फक्त राजकीय फायद्यासाठी तिला वापरत होता. तिचं आयुष्य एका पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यांसारखं झालं होतं. तरीसुद्धा ती धैर्याने परिस्थितीला सामोरी गेली. ती जनतेशी जुळवून घेत होती, त्यांना मदत करत होती आणि सिंधू देशात आपलं स्थान निर्माण करत होती. जसा जसा काळ पुढे गेला आणि कुरुक्षेत्राच्या युद्धाचा आरंभ झाला, दुशाला तिच्या पतीच्या राजकीय महत्त्वाकांक्षांमुळे तटस्थ राहू शकत नव्हती. जयद्रथ कौरवांची बाजू घेत युद्धात सहभागी तर झाला, पण त्याने दुशालेला हस्तिनापुरावर टीका करण्यास भाग पाडलं. युद्धात जयद्रथाचा मृत्यू झाला, कारण अर्जुनाने शपथ घेतली होती की त्याने दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापर्यंत जयद्रथाचा वध केला नाही तर तो स्वतः अग्निसमाधी घेईल. या योजनेला भगवान श्रीकृष्णाच्या चातुर्याचा आधार मिळाला आणि म्हणूनच जयद्रथाचा वध झाला. जेव्हा दुशालेला तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी मिळाली, तेव्हा ती दुःखाने कोसळली. तिचं मन सुन्न झालं होतं. एकीकडे तिच्या भावांनी तिच्या पतीचा वध केला होता आणि दुसरीकडे तिच्या पतीच्या दुर्गुणांमुळे ती त्याला वाचवू शकत नव्हती. काही दिवसांनी एका वृद्ध साधूने दुशालेला भेट दिली. ते साधू म्हणाले, तुझ्या आयुष्याचं ध्येय अजून पूर्ण झालेलं नाही. तू सिंधू देशाला मार्गदर्शन करशील, पण आधी स्वतःला तुला सापडावं लागेल. त्याच रात्री दुशाला राजवाड्यातून बाहेर पडली. ती नदीकाठी एकटीच चालत होती. तिच्या मनात प्रश्नांची गर्दी होती. मी कोण आहे? मी माझ्या भावांना न्याय देऊ शकले नाही, ना माझ्या पतीला योग्य मार्ग दाखवू शकले. दुशालाने स्वतःला साऱ्या राजकीय ओझ्यांपासून मुक्त केलं आणि ती स्वतःचा शोध घेण्यासाठी एका जंगलात गेली. ऋषींच्या आश्रमात राहून तिने वेद आणि उपनिषदांचा अभ्यास केला. तिथेच तिला समजलं की कौरव पांडव यांचं युद्ध एका मोठ्या धर्मयुद्धाचा भाग होतं आणि तिचं आयुष्य त्या संघर्षाच्या परिणामांचं एक भाग होतं. पुढे जाऊन काही वर्षांनी दुशाला सिंधू देशात परतली. तिथं तिचं स्वागत एका मार्गदर्शक शांतिदूत म्हणून करण्यात आलं. तिने सिंधू देशाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या प्रजेचं कल्याण आणि न्यायासाठी काम करणं हेच तिचं उद्देश होतं. तिच्या अखेरच्या काळात दुशालाने हस्तिनापुराला भेट दिली, पण हस्तिनापूर आता ओळखता येत नव्हतं. राजवंशाचा नाश झाला होता आणि महाल रिकामे झाले होते. ती आपल्या भावांच्या स्मृतींसोबत राजवाड्यातून बाहेर निघून गेली. अखेर ती गंगेच्या किनारी पोहोचली, जिथं तिने प्रायश्चित्ताचा संकल्प केला. ती म्हणाली, माझं आयुष्य कौरव आणि पांडवांना जोडणारं एक पूल होतं. मी माझ्या दोषांसाठी स्वतःला माफ करते आणि आता या संसारातून मुक्त होते.
असे बोलून तिने आपले प्राण त्यागले. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंटमध्ये महाभारत असे लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.